आता हे सगळं महायुद्ध चालू आहे. आपण बघतो आता क्लिपा येतात महायुद्धाच्या, इराणचं वगैरे युद्ध चालू आहे. आणि सध्या इराण मधला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एक साथ 160 कबरी अशा खोदल्या गेल्या त्या, आणि त्याची बातमी अशी मिळाली की एका शाळेवरती एक मिसाईल पडली आणि 160 चिमुकल्या मुली त्याच्यामध्ये मरण पावल्या. अरे मला प्रश्न विचारायचा आहे, काय दोष होता त्या मुलींचा? अरे काय दोष होता सांगा त्या मुलींचा? अरे त्यांच्या हातामध्ये बंदूक नव्हती, त्यांनी पकडली. त्यांच्या हातामध्ये त्यांनी पेन्सिल पकडली होती. अरे त्यांच्या मनामध्ये कुठल्या देशाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल द्वेष नव्हता, तर त्यांच्या मनामध्ये होतं ते उद्याचं भविष्य. विचार करा. अरे ज्या वहीची पानं शाईनं ओली व्हायला पाहिजे होती, त्या वहीची पानं रक्तानं ओली झाली. अरे मला प्रश्न विचारायचा आहे त्या प्रत्येक माणसाला, अरे काय दोष होता त्या मुलींचा? काय दोष होता सांगा त्या मुलींचा? अरे त्यांना माहित नव्हतं युद्ध म्हणजे काय, त्यांना माहित नव्हतं बाबा की देशाचं युद्ध म्हणजे कसं असतं, हे त्यांना माहित नव्हतं. मग काय चूक होती सांगा त्या मुलींची? काय चूक होती? अरे कधी कधी असा आम्हाला प्रश्न पडतोय की आम्ही माणसं आहोत का आम्ही हैवान आहोत? कुत्र्याला कधी म्हणावं लागत नाही कुत्र्या जरा कुत्र्यासारखं वाग. अरे गाढवाला कधी म्हणावं लागत नाही गाढवा जरा गाढवासारखं वाग. फक्त माफी मागून बोलतोय. माणसाला म्हणावं लागतं, अरे मूर्ख माणसा जरा माणसासारखं वाग. कधी कळणार आम्हाला माणुसकी? कधी कळणार आम्हाला धर्म? अरे दगडाला बुक्का लावला तर त्याचा विठोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर त्याचा मसोबा होतो. अरे माणसाला असा कोणता रंग आम्ही लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? सांगा ना. प्रश्न पडतोय, खरंच आम्ही माणसं आहोत का?